नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे आणि आपल्याला जसं माहिती आहे सगळे जे नागरिक आहे, संघटना आहे, सार्वजनिक लोक जे आहेत ते आपल्या मागण्या घेऊन विधान भवनावर धडक मोर्चा काढतात। त्यांच्या मागण्या ज्या आहे प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्या मागण्या पूर्ण कराव्या अशी अपेक्षा असते। आज आपण बघतो आहे की अतिक्रमणधारक शेतकऱ्यांचा जो आहे विधान भवनावर धडक मोर्चा आलेला आहे, त्यांना मालकी हक्क वाटप करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे। दादा, काय मागणी आहे तुमची? कसा मोर्चा आहे? प्राउडीज ब्लॉक इंडियाचा मी मधुकर निसाने अध्यक्ष आहे। आमच्या संघटनेतर्फे आम्ही महसूल आणि वन विभागात सरकारी जमिनीवर जे अतिक्रमण करून अनेक वर्षापासून वहिती करत आहे, या अतिक्रमण जमिनीचे पट्टे मिळण्याकरिता एक 1990चा सरकारचा कायदा होता आणि त्यानुसार या ज्या जमिनी वाहत होते त्या लोकांना जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे मिळत होते, परंतु तो कायदा सरकारने रद्द करून टाकलेला आहे। दुसरा कायदा वन हक्क, जो आदिवासी आणि पारंपरिक वननिवासी तो कायदा आहे। जे जंगलामध्ये आदिवासी परंपरागत पद्धतीने शेती वहिती करत होते त्यांच्यासाठी वन हक्काचा कायदा आहे। या कायद्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की 2005 पर्यंत तुम्ही वहित करत असं आहे याचा तुम्ही पुरावा दाखल करा, परंतु हे सर्व अडाणी लोक आहे, अज्ञानी लोक आहे, आदिवासी लोक आहे, यांचा पुरावाच बनलेला नाही, कारण कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने यांची नोंद घेतलेली नाही। त्याच्यामुळे एकीकडे तुम्ही कायदा बनवता आणि अट टाकता की तुम्ही पुरावा दाखल करा, त्याच्यामुळे ज्यांच्यावर दंड झालेले होते किंवा जेलमध्ये गेले होते, कारवाई झाली होती, त्या काही लोकांना मिळाले, परंतु त्याच्यामध्येच जे लोक अनेक लोक वंचित राहिलेले आहे। आणि आज असा कायदा निर्माण झाला की सुप्रीम कोर्टामध्ये आदेश झाला की सर्व जे सरकारी जमीन आहे ती ताब्यात घ्या, म्हणजे त्यांच्या अतिक्रमण काढा आणि ताब्यात घ्या, म्हणजे हा अन्यायकारक कायदा आहे। आमची मागणी अशी आहे की त्या सर्व लोकांना जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे आणि हे सर्व अतिक्रमण विदर्भामध्ये आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही देणं घेणं, कारण इंचाप्रमाणे त्या ठिकाणी जमिनी आहे आणि हा विदर्भातला मुद्दा असल्यामुळे या मुद्द्याकडे महाराष्ट्र सरकारने मुद्दाम लक्ष दिलेलं नाही, म्हणून आम्ही एक विदर्भ वेगळा झाला पाहिजे, आमचं राज्य झालं पाहिजे आणि सर्व जाती धर्माचे जे अतिक्रमणधारक गरीब लोक आहे या सर्वांना जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे। काका काय सांगा? देखिए, जो निस्ताने जी ने बात कही है वो बिल्कुल 100% सही है, क्योंकि आज हमने देखा है कि जो महाराष्ट्र शासन की सरकार, बीजेपी की सरकार जो गद्दी पर बैठी है, वो एक तरीके से आम जनता के साथ में सिर्फ धोखेबाजी कर रही है। ये भारतीय जनता पार्टी की सरकार सिर्फ पैसे वालों की सरकार है, अंबानी अडानी की सरकार है। ये उनके साथ में रहकर और जनता की एक प्रकार से अत्याचार करके उनकी जमीन हड़प रही है, गलत तरीक़ों से जमीन हड़प रही है। ये सब बंद होना चाहिए। इसके लिए हमारे यवतमाल के प्राउडीज ब्लॉक इंडिया के अध्यक्ष इन्होंने पुकारा है सारी जनता को कि जिसके साथ भी अन्याय हो आइए, और इन्होंने ये मोर्चा यहाँ लेकर विधानसभा पे आए हैं। इनके जो प्रतिनिधि लोग हैं वे सब सरकार को डेपुटेशन देने गए हैं और सरकार से एक ही बात कहेंगे कि जो आदिवासी लोग वहाँ पर पहले से जमीन खेती कर रहे हैं उनको ज़मीन मिलना चाहिए, क्योंकि ये बीजेपी सरकार ने बहुत ही उल्टा काम कर रही है। ये जो आदिवासी कहलाते थे उनको अब इन्होंने वनवासी बोलना चालू कर दिया है, यानी आदिवासी नाम ही ख़त्म करना चाहती है ये सरकार और वनवासी बोल के नई नोंद करना चाहती है, यानी जो आदिवासी है उनको ज़मीन मिलना ही नहीं चाहिए, ऐसा सरकार का धोरण है। उसका हम यहाँ कड़ा निषेध करते हैं और चेतावनी देते हैं कि अगर आपने इनके साथ में न्याय नहीं किया तो ये अपने बाल बच्चे सहित बंबई में धड़केंगे और वहां पर अपनी आत्मदाह तक करने के लिए तैयार है। धन्यवाद। जय हिंद, जय विदर्भ। आपण बघितलं की विदर्भ वेगळा झाला पाहिजे आणि विदर्भातील जे शेतकरी आहे, अतिक्रमणधारक जे आहे त्यांना मालकी हक्क वाटप झाले पाहिजे अशी एकंदरीतच त्यांची मागणी आहे। आणि मागणी जर पूर्ण झाली नाही तर मुंबईवर धडक मोर्चा घेऊन जाऊ आणि तिथे आत्मदहन करण्याची चेतावणी देखील यांनी स्पष्ट केली आहे। VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर।